जळगाव जिल्ह्यात पारोळा तालुक्यात काल मध्यरात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तसेच गारपीट झाली। तब्बल अर्धा तासापर्यंत झालेल्या गारपीटीत मोठ्या प्रमाणावर मका, हरभरा, गहू, ज्वारी यासह वेगवेगळ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। मात्र त्या 12 तास उलटूनही दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजेपर्यंत महसूल विभागाचा कुठलाही अधिकारी कर्मचारी पाहणी करण्यासाठी न आल्याने पारोळा तालुक्यातील महाळपूर या गावात शेतकऱ्यांनी गारपिटीमुळे जमीनदोस्त झालेल्या पिकांमध्ये आडवे पडून आंदोलन करत तीव्र शब्दात प्रशासनाचा, सरकारचा निषेध व्यक्त केला। महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील देवरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। अनेकदा पिकांचे नुकसान झाले, मात्र सरकारची कुठलीही मदत मिळाली नाही, त्यामुळे शेतकरी आडवे झाले आहेत। रात्री 8 वाजेच्या सुमारास गारपीट झाली। त्यानंतर 12 तास उलटूनही दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजेपर्यंत कुठलाही महसूल विभागाचा कर्मचारी नुकसानाची पाहणी करण्यासाठी न आल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गारपिटीमुळे जी पिके जमीनदोस्त झाली त्याच पिकांमध्ये आडवा पडून आंदोलन केलं आणि शासनाचा निषेध व्यक्त केला। कुठलेही निकष न लावता शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली। मागणी मान्य न झाल्यास शेतकरी रस्त्यावर आडवे पडून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करतील असा इशारा महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। आज महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने एक शेतकरी नेता म्हणून आज आम्ही शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी इथे आंदोलन करतोय। मला शासनाला सांगावंसं वाटतं, कारण की ज्या वेळेस आम्ही शेतकऱ्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतो त्याच पद्धतीने आता हे जे काही दुष्काळी पडला याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे। परंतु एवढा वेळ झालेला आहे, रात्री गारपीट झाली, याच्यामध्ये जवळजवळ मका असेल, ज्वारी असेल, बाजरी, गहू, हरभरा, निंबू असेल, सर्व फळबागायतींचं खूप मोठं अतोनात नुकसान झालेलं। परंतु आत्तापर्यंत शासनाचा कोणताच प्रतिनिधी ते पंचनामा करायला आलेला नाही आहे। या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने आम्ही शासन आम्हाला सर्व बाजूने आडवं पाडतंय। त्या पीक विम्याचा विषय असेल, नंतर हमी भावाचा विषय असेल, किंवा असा पंचनामा करण्याचा विषय असेल, किंवा त्या नुकसान भरपाईचा विषय असेल, याच्यामध्ये कोणताही क्रायटेरिया न ठेवता शासनाने आम्हाला सरसकट नुकसान भरपाई द्यावी, कोणतेही निकष न ठेवता आम्हाला नुकसान भरपाई मिळावी। आणि जर का आम्हाला ते मिळत नसेल, शासनाचा प्रतिनिधी जर काही इथे येत नसेल, तर आम्हाला शासन एक प्रकारे आडवच पाडतंय। म्हणून महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने मी शेतकरी नेता म्हणून सुनील देवरे इथे आम्ही माझ्या नेतृत्वामध्ये इथे आम्ही पिकामध्ये आडवे पडून आंदोलन करतोय। शासनाने आम्हाला सर्व बाजूने आडवं पाडलं ना, तर आम्ही पिकामध्ये आडवे पडून आंदोलन करतोय। तर माझी शासनाला नम्र विनंती असेल, आता फक्त शेतामध्ये आणि पिकामध्ये आम्ही आडवे पडलेलो आहोत, येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्त्यांमध्ये आडवे पडू आणि तुमचे सर्व रस्ते बंद करू, रस्त्यांवरती कोणाला ये जा करू देणार नाही। अतिशय तीव्र पद्धतीने महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने आम्ही आंदोलन करू। एवढंच आज या आपल्या या चॅनलच्या माध्यमाने मला सांगावंसं वाटतं। मायबाप शासनाने याकडे गांभीर्याने बघावं, शेतकऱ्यांचा हाल बघू नका। तुम्ही ही जी संगीत खुर्ची जे करता, इकडची खुर्ची तिकडची खुर्ची, ही सर्व शेतकऱ्यांच्या जीवावरती संगीत खुर्ची चालू आहे। म्हणून शेतकऱ्यांना तुम्ही जास्त त्रास देऊ नका, त्यांच्या व्यथा समजून घ्या आणि आम्हाला न्याय द्या, एवढंच मायबाप सरकारला सांगावंसं वाटतं।